हॅलो नमस्कार, मी अनिता. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या नवीन घरासाठी खूप सारे झाडं मी आणलेली आहे. कोणकोणती झाडं आणलेली आहे. नर्सरीला गेले होते, तिथे खूप सारे झाडं फुलांचे वगैरे खूप प्रकारचे वेगवेगळ्या झाडं होती. कुंड्या तर खूपच साऱ्या डिझाईनच्या कुंड्या आहेत. ते सगळं मी दाखवणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर माझ्यासारख्या सगळ्या स्टाईलला झाडांचं वेड असतं. ते सगळेजण आपापल्या घरात खूप झाडं लावत असतात. आता पावसाळा चालू झालेला आहे, तर खरं हीच करेक्ट वेळ आहे झाडं लावायची. कारण आता कोणतेही झाडं लावा ते उठतात आता छान, आणि झाडांनीच आपल्या घराला शोभा आहे. पहिले कसं होते, माझ्याकडे पहिल्यापासूनच भरपूर झाडं आहेत, पण थोडे आता तेवढे नव्हते की भाड्याचं घर होतं, इथून तिथून खाली करायचं म्हटल्यावर झाडं उचलाउचली करावं लागतं. म्हणून एक 8 ते 10 झाडं असतील, त्याच्यापेक्षा जास्त मी लावलेले नव्हते. हे जे झाड दिसतंय तुम्हाला, हे पण माझ्या पहिल्याच्या घरातलंच आहे. तर आता ह्याला ना, पहिल्याच्या घरामध्ये कसं तिथं कलर लावत होते, तेव्हा याच्यावर थोडा कलर वगैरे पडलेला होता, आणि याच्या मी कुंड्या चेंज केल्या. त्याच्यामुळे पण आता थोडंसं हे पानं सुकल्यासारखे पुढे वाटत होते, म्हणून मी याला कटिंग करते. आणि हे इनर प्लॅन्ट्स आहेत म्हणून म्हटलं घरात छान दिसतील, म्हणून कटिंग करून हे घरामध्येच मी ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मी आता ह्याला स्टँड पण आणणार आहे. आता सध्या मी याला कटिंग करून बघा, याच्यावर तुम्हाला कलर दिसतोय. घराला कलर करताना तिकडं भाड्याच्या घरामध्ये याच्यावर कलर पडलेला होता, आणि आता ठेवलेत छान असं. याला व्हाईट स्टोन वगैरे आणलेले होते ना, याला छान डेकोरेट करून घरात ठेवलेलं आहे. तर सध्या असंच ठेवलं आहे टेबलावरती. मी नंतर ह्याच्यासाठी स्टँड पण आणणार आहे छान. आता मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टँड भेटतात, जे घरामध्ये आपण झाडं लावतो त्याच्यासाठी. तर मी ते स्टँड पण घेऊन येणार आहे. तर सध्या हळूहळू एक 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 करते, एकदाच सगळं होत नाही. तर आता नुसते ह्या झाडांसाठीच माझे 1000 ते 1200 रुपये लागलेले होते, फक्त 3 ते 4 प्लांट्स घ्यायलाच. तर झाडं पण खूप महाग असतात, तसं त्याच्यासाठी थोडं थोडं एक एक झाडं करून आपण गोळा करूया, थोडं थोडं घेऊया. इथे बघा, नर्सरीला आलेलो आहो मी आणि माझी बहीण. तर बरेच 2-3 नर्सरी फिरलो आपण. आम्हाला जे झाड पाहिजे होतं ते भेटलं नाही, मग इथे भेटलं. हे आमच्या घराजवळच आहे, तिथे भेटलं आम्हाला. बघा, खूप मोठी नर्सरी आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडं इथे आहेत. कुंड्या बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या आहेत, स्टँड आहेत, आणि चिनी मातीच्या कुंड्या पण इथे छान छान आहेत. तुळशीचे वृंदावन, हे कमळाचं आहे, कमळाची झाडं आहेत, आणि बांबू ट्री आहेत. बघा, तुळशीचे वृंदावन पण वेगवेगळ्या डिझाईनचे खूप छान आहेत इथे. तर आता ह्याच्यात असं आहे ना, की जसं जसं जितकं छान बघायला जाऊ तसं प्राईस पण जास्त आहेत. हे आहेत, हे बघा, व्हाईट आणि कलरमध्ये स्टोन इथेच घेतलेले होते मी. गुलाबाचे पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तर मी जास्त काही म्हणजे जे जास्त ज्या झाडाला फुलं लागतात ना, ते झाड मला जास्त आवडतं. कारण आपण त्याला रोज पाणी वगैरे रोज पूजाला आपण वापरू शकतो, म्हणून जास्त ज्या झाडाला फुलं येतील ना, तेच मी घेतलेलं आहे. तर एक स्वास्तिकचं घेतलेलं आहे, आणि एक जे जास्वंदासारखाच एक लाल कलरचा फूल आहे, त्याला पण भरपूर फुलं लागतात, ते मी घेतलेलं आहे. आणि अजून एक बांबू ट्री घेतलेला आहे, आणि एक रबर ट्री घेतलेला आहे. आणि त्याच्यासोबत कुंड्या घेतल्या. परत व्हाईट स्टोन कलरचे स्टोन हे पण थोडेफार घेतले. आणि आम्ही थोडेफार झाडं, माझी बहिणीने पण, तिला पण खूप वेड आहे झाडाचं, ती आणि मीच गेलेलो होतो. मग तिने पण खूप सारे झाडं घेतले, आणि मग आम्ही आलो घरी. तर हे बघा, हे आहे बांबू ट्री, आणि हे आहे रबर ट्री. याला 170 रुपये या रबर ट्रीला पडलेले आहेत, आणि बांबू ट्रीला 350 रुपये फक्त त्या एका झाडाच्या बांबू ट्रीचे आहेत. ऑनलाईन पण सेमच रेट आहे. मग म्हटलं आपल्याला ऑनलाईन करण्यापेक्षा बघून घेतलेलं बरं, म्हणून मग हे जे रबर ट्री आहे ना, ते म्हणतात घरासाठी शुभ असतं, घरामध्ये ह्याला ठेवायचं, म्हणून मग मी घरात ठेवलेला आहे. तर सध्या जसंच तसं ठेवला आहे. याच्यासाठी मला खूप छान अशी कुंडी घ्यायची आहे, जी घरामध्ये शोभेल असे, म्हणून मी सध्या त्याला लावलेलं नाही, तसंच ठेवलं आहे. आणि हे एक फूल घेतलेलं आहे बघा मी. हे झाडं, हे जास्वंदाचाच प्रकार आहे, पण जास्वंद नाही. पण बघा, याला किती साऱ्या कळ्या होत्या घेतल्या तेव्हापासून. आता बरेच दिवस झाले. हा व्हिडिओ खूप अगोदरचा आहे, वटपौर्णिमेच्या अगोदरचा.
तर तेव्हा आणलेले होते. तर बघा किती साऱ्या कळ्या आहेत आणि दररोज 1-2 फूल या झाडाला लागतच आहे. त्याच्यानंतर तुळस माझी किती सुंदर तुळस भरली आहे बघा. आले तेव्हा तेवढी छोटी होती या घरात आलेले तेव्हा, आणि आता खूप मस्त आलेली आहे. आणि हे बघा छोटे असं मनी प्लॅन्ट जे आहे ना, त्याला मी छोटे छोटे तुकडे करून मातीमध्ये लावलेलं आहे. हे ना पूर्ण असं भरून येतं. आता सध्या तरी बघा याच्यामध्ये काहीच नव्हतं तरी छान फुलं आले, सुरुवात झालेली आहे मनी प्लॅन्ट्स पण. आणि हे एक आहे बेलपत्रीचं झाड. बेलपत्रीचं झाड पण ह्याला 2च पानं होती. माझी बहीण शिवमहापुराणला गेली होती लातूर साईडला. आमच्याकडे शिवमहापुराण कथा चालू होती, तिथून तिने आणलेलं होतं. तर हे पण बघा किती छान फुटले आल्यावर, ह्या घरात आल्यावर लावलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ही दोन झाडं मी गेटच्या बाहेर लावलेली आहेत. एक आहे जास्वंद आणि एक आहे स्वास्तिकचं फूल. या दोन्हीला भरपूर फुलं लागतात. तर हे दोन्ही पण मला दररोजच्या देवपूजेला होतील म्हणून मी इथे लावलेलं आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला, थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.